काल मार्केटला गेले होते, तुम्हाला म्हणले मार्केटला आले म्हणून गहू ज्वारी घेण्यासाठी. तर आता गहू ज्वारी हे मिरच्या आणल्यात. मला रात्री सांगायचं ध्यानच नाही, मला झोप येत होती त्याच्यामुळं, आणि मोबाईल बी स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळं दाखवणं झालं नाही. त्याच्यामुळं सॉरी, मी आत्ता दाखवते. काही मिरच्या, हे गव्हाचा कट्टा, ज्वारीचा कट्टा. आता याला थोडंसं वाळवून चाळून कोठीमध्ये ठेवायचं. राहतात चांगले वर्षभर, वर्ष नाही 6 महिने जातात. आणि नंतर डीमार्टला गेले होते. डीमार्टून थोडंसं पोरांसाठीच खायला आणले होते. काही पोरांना खाण्यासाठी आणि थोडं सेंट ते नव्हतं म्हणून गेले होते. नंतर हे आणले, हे चांगलं राहतं म्हणून शरीरासाठी, वजन कमी करतं म्हणून ह्याच्याने थोडं मला सांगितले होते एक मैत्रिणींनी माझ्या, म्हणून मी घेऊन आले. तुळशीचं बी आहे हे बघा, हे पूर्ण आतमध्ये असं आहे हो का, असलं आहे मध्ये काळं बी. हे आणले आज, पेले मी, ही लिंबू टाकून पेले. दळण आणायला चालले म्हणून दळणचं दाखवले होते. दळण आणले, हे पीठ गिरणीतून. इथं आमच्या एरियामध्ये गिरणीच नाही, तिकडं जावं लागतं शाहू चौकमध्ये. शाहू चौकातून आणले गिरणीतून. आता सकाळ झाली, आता किचन वटा हे पूर्ण आवरून घेतले हो का, पूर्ण पुसून करून घेतले. आता पाणी ठेवले आता गॅसवर आंघोळीला. आता आंघोळ्या केल्यानंतर स्वयंपाकाची तयारी. चला मग तुम्हाला थोड्या वेळाने बोलते, बाय. मी सकाळचा नाश्ता करत आहे. हे बघा, हे रामतुळसचं बी पिते आता. हे नी करणार आहेत हरभऱ्याची भाजी. आता शेंगदाणे वाटून घेऊ लागले तिथं. आता ही हरभऱ्याची भाजी, इकडे हिरवी मिरची वाटून घेतली. आता बघू कशी भाजी करते ह्यानी, तुम्हाला दाखवते. तेल टाकलेत आता कढईमध्ये गरम करायला. आता ते गरम झाल्यानंतर आता ही टाकणार आहेत, नंतर हे टाकणार आहेत, नंतर हे टाकणार आहेत. हां टाका, हां टाका हां. काय आहे ती कशाचं? हां बस झाली. हे करायला भाजी. आता बघू कशी होती. आता हरभऱ्याची भाजी टाकलेली. आता त्याला हलवून घेऊ लागलेत. शेंगदाण्याचं कूट टाकायलेत आता. बस झालं, हलवून घ्या. आता मीठ टाकायलेत. लय झालं ती मीठ. थोडंसं पाणी शिपडून घेऊ लागलेत आता भाजीवर. आता प्लेट झाकून ठेवलेत. आता बघू शिजल्यानंतर कशी होते भाजी. भाजी तयार झाली. आता आम्हाला जेवायला वाढते. जेवायला बसलोय आता आम्ही सगळेजण. हिनं पाणी घेवलेले. भाजी, भाकर, भात, पातळ भाजी. गिरणीतून दळून आणून ठेवले होते. आता ह्याला चाळून घेऊन व्यवस्थित पीठ डब्यामध्ये झाकून ठेवणार आहे. वर्कआउटला आले. आता 5 वाजलेले आहेत. सकाळी येते 6ला आणि संध्याकाळी 5ला. दोन्ही टाईम वर्कआउट करते. वर्कआउट झालेला आहे. आता मी घराकडे चालले. मासे फ्राय होऊ लागले तिकडं. तिकडं भाकर शिकले, इकडं खिचडी झाली. इकडं मासे फ्राय होऊ लागले, तिकडं भाकरी शेकत आहेत आणि इकडं मी कर लागले भाकरी. स्वयंपाक झाला. ही पूर्ण किचन वट्टा धुवून घेतले, पुसून घेतले हो का. हे पूर्ण क्लीन केले. भांडे घासून घेतले. जेवण पण झाले. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय.